हे रस्ते एका वर्षात वर्ष करत नव्हते, ते एका व्यक्तीसाठी एका दिवसात करायला लागले. म्हणत आज दादा कसं काय यायला लागलाय कॅफेला. आज होतं रविवार आणि दादाचं कामाला सुट्टी होता आणि दादा फक्त सोडायला आलता कारण दादाला गाडी लागणार होती. आणि मी चाललेलो तेवढंच बघितलं काय रस्ता एकदम क्लिअर झाले. रस्त्यातले डबर वगैरे सगळं मेजवले. मला माहिती असेल ते व्यक्ती कोण आहे तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि लोकपर्व सोहळा पण जवळच आहे तर नक्कीच या आणि बघा. इथून आलो दुकानात कारण कॅफेचं थोडे काही मटेरियल घ्यायचं होतं. ते घेऊन आम्ही निघालो डायरेक्ट नाश्ता करायला कारण आज मम्मी पण आजारी होती. म्हटलं काय तर बाहेरच खाऊया. लई दिवस झालं बाहेर काय खाल्लं नव्हतं म्हणून पहिला पुरी भाजीवर मारलो ताव. तिथून निघून डायरेक्ट कॅफे जवळ आलतो कारण आज भरपूर लेट झालतो. आणि रोजच्या प्रमाणे पहिला कॅफे उघडून घेतलो. आज थोडं यायला आपल्याला लेट झालं, 10:30 वाजलं कारण आपण नाश्ता करायला गेलतो. आणि आता रविवार आहे म्हणल्यावर थोडं लवकर आवरायला पाहिजे कारण कस्टमर चाललं की सगळं अवघड होते कारण एकटा हँडल करतो भावना. कसा आवडतो बघा. और फिर देखो झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी. झटपट पटापट झटपट पटापट. और फिर ये आपको बर्थडे पार्टी फंक्शन न्यू ईयर दीपावली दशहरा कभी भी निकालो टूटेगा नहीं. बीवी को मारो टूटेगा नहीं. आइटम को मारो. सगळं झाल्यानंतर पहिला देवपूजा करून घेतलं. तर आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर कमेंट करा. तुम्ही फॉलो करा आणि कॅफेला नक्कीच व्हिजिट करा.